जय गजानन कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. चॅप्टर नंबर 4 हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम, एक्झाम्पल नंबर 12. लक्षात घ्या. ऑन 1st January 2019 Z company purchased a machinery on hire purchase system. The cash price of machinery is rupees 40,000. Rupees 10,000 paid immediately and balance in 3 annual installment of rupees 12,000 each. Calculate the amount of interest involved in each installment. बघा, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही आहे, तुम्हाला फक्त इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आणि कॅश प्राइस दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये किती इंटरेस्ट इन्व्हॉल्व आहे ते काढायचं आहे. तो इंटरेस्ट काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कॅश प्राइसची आवश्यकता आहे. ती कॅश प्राइस दिलेली आहे 40,000. त्यानंतर साइनिंग अमाऊंट आहे 10,000 आणि इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे 12,000. 3 इन्स्टॉलमेंट देणार आहेत. आता यावरून आपण हायर परचेस प्राइस काढू शकतो. हायर परचेस प्राइस आपण इथे काढू शकतो. हायर परचेस प्राइस बघा, 10,000 प्लस 12,000 मल्टीप्लाय बाय 3. 10,000 प्लस 36,000 इज इक्वल टू 46,000. ही काय आली? हायर परचेस प्राइस. आणि कॅश प्राइस आपल्याला दिलेलीच आहे. कॅश प्राइस आपल्याला दिलीच आहे 40,000. मग आता यावरून आपण टोटल इंटरेस्ट काढू शकतो. कॅश प्राइसमधून किंवा हायर परचेस प्राइसमधून कॅश प्राइस लेस करायचा, म्हणजे तुम्हाला टोटल इंटरेस्ट भेटून जाते. 46,000 मायनस 40,000 इज इक्वल टू 6,000. हा झाला तुमचा टोटल इंटरेस्ट. मग तुम्ही सुरुवातीला कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इंटरेस्ट काढाल. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू हायर परचेस प्राइस माइनस कॅश प्राइस. 46,000 माइनस 40,000 इज इक्वल टू 6,000. हा भेटला तुम्हाला टोटल इंटरेस्ट. आता तुम्हाला प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये किती इंटरेस्ट इन्व्हॉल्व आहे ते काढायचं आहे. मग ते काढायसाठी तुम्हाला आवश्यक आहे आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइसचा रेशो काढणे. आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस रेशो काढल्यानंतर तुम्ही प्रत्येक इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट काढू शकता. मग आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइसचा रेशो काढण्यासाठी तुम्हाला सूत्र आहे टोटल हायर परचेस प्राइस मायनस इन्स्टॉलमेंट प्राइस इज इक्वल टू आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस. तर यामध्ये सुरुवातीला 46,000 ही टोटल हायर परचेस प्राइस आहे, मायनस पहिली इन्स्टॉलमेंट साइनिंग अमाऊंटची 10,000 इज इक्वल टू 36,000. ही आली आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस आफ्टर साइनिंग अमाऊंट पेड. मग त्याच्यानंतर 36,000 तुम्हाला इथे पुढे आणायचं आहे. 36,000 मायनस फर्स्ट इन्स्टॉलमेंट जाणार आहे 12,000ची. 36,000 मायनस 12,000 आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस झाली 24,000. मग त्यानंतर 24,000 सुरुवातीला घेऊन यायचे. 24,000 मायनस पुढची इन्स्टॉलमेंट जाणार आहे 12,000 इज इक्वल टू 12,000.
ही आली आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईस. आता शेवटची इन्स्टॉलमेंट मायनस करायची आवश्यकता नाही, ती मायनस केल्यानंतर झिरोच येणार आहे. मग आता इथे जर तुम्हाला आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईसचा रेशो काढायचा असेल तर 36,000 इज टू 24,000 इज टू 12,000. इथे बघा 12,000चा भाग जर दिला तर 12 एके 12, 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36 असा 3:2:1 हा रेशो तुम्हाला भेटून जाते. हा निघाला आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईस रेशो. याची एकूण बेरीज 3 अधिक 2 अधिक 1 इज इक्वल टू 6. ही बेरीज तुमच्या कामाची आहे. मग पुढे आपल्याला काढायचं आहे इंटरेस्ट इन्व्हॉल्व इन इच इन्स्टॉलमेंट. मग सुरुवातीला आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट काढणार आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इंटरेस्ट इज इक्वल टू टोटल इंटरेस्ट अपॉन 6 जे आपण आत्ताच रेशोची टोटल केली ती मल्टिप्लाय बाय 3. रेशोमधला पहिला पार्ट 3. पहिल्या इन्स्टॉलमेंटचा शेअर आहे 3, दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचा शेअर आहे 2 आणि तिसऱ्या इन्स्टॉलमेंटचा शेअर आहे 1. 3:2:1 आपण जो रेशो काढला तोच. मग फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल 6,000 अपॉन 6 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू हा आला 3,000. असाच दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचा काढायचा आहे. दुसऱ्याचा येणार आहे 6,000 अपॉन 6 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 2,000. तसाच तिसऱ्याचा 6,000 अपॉन 6 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 1,000. हा निघाला पहिल्याचा इंटरेस्ट 3,000, हा दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट 2,000 आणि हा तिसऱ्या इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट 1,000. अशा प्रकारे आपण हा इंटरेस्ट प्रत्येक इन्स्टॉलमेंटचा काढला. तुमच्या लक्षात आलं असेलच. आता कसा काढला परत एकदा आपण लक्षात घेऊ. सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इंटरेस्ट लिहिणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट कसा काढायचा? टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू हायर परचेस प्राईस मायनस कॅश प्राईस. मग हायर परचेस प्राईस आहे 46,000 मायनस कॅश प्राईस आहे 40,000. टोटल इंटरेस्ट आला 6,000. मग त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इन्व्हॉल्व इन इच इन्स्टॉलमेंट. प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये किती इंटरेस्ट आहे ते काढायचं आहे. मग त्याकरता सुरुवातीला आपण काय करणार आहे? आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईसचा रेशो. त्याकरता सूत्र आहे टोटल हायर परचेस प्राईस इज इक्वल टू इन्स्टॉलमेंट अमाऊंट टोटल हायर परचेस प्राईस मायनस इन्स्टॉलमेंट अमाऊंट इज इक्वल टू आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईस. मग टोटल आहे हायर परचेस प्राईस 46,000 मायनस फर्स्ट इन्स्टॉलमेंट अमाऊंट 10,000 इज इक्वल टू 36,000. मग 36,000 सुरुवातीला घ्यायचे आहेत मायनस 12,000 इज इक्वल टू 24,000. 24,000 सुरुवातीला घ्यायचे आहेत मायनस 12,000 इज इक्वल टू 12,000. शेवटची इन्स्टॉल मायनस करायची आवश्यकता नाही. मग आपल्याला बघा पहिलं भेटलं 36,000, दुसरं आहे 24,000, तिसरं आहे 12,000. याला आपण समोर समोर लिहून आपल्याला आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईस रेशो मिळते. देअरफॉर आउटस्टँडिंग हायर परचेस प्राईस रेशो इज इक्वल टू 36,000 इज टू 24,000 इज टू 12,000. 36 इज टू 24 इज टू 12. 3 शून्य कमी केले. त्यानंतर 12चा भाग जातो. 12 एक 12, 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36. 3:2:1. मग याची टोटल येते 3 + 2 + 1 इज इक्वल टू 6. 3 + 2 + 1 इज इक्वल टू 6. याची बेरीज किती येते? 6. मग आता 3 जो आहे हा फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा शेअर झाला. 2 जो आहे हा सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये असलेला इंटरेस्टचा शेअर झाला आणि 1 जो आहे तो थर्ड इन्स्टॉलमेंटमध्ये असलेला इंटरेस्टचा शेअर झाला. एकूण 6 भाग या 6,000चे करायचे आहेत आणि 3 भाग त्याच्यातले
फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट असेल आणि 2 भाग त्याच्यातले सेकंड इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट असेल आणि 1 भाग हा थर्ड इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट असेल. Therefore, interest for first installment is equal to total interest multiplied by 3 upon 6. 6,000 multiplied by 3 upon 6 is equal to 3,000. मग तसाच सेकंड इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट तुम्हाला काढायचा आहे. टोटल इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 6 इज इक्वल टू 6,000 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 6 इज इक्वल टू 2,000. तसाच थर्ड इन्स्टॉलमेंटचा तुम्हाला इंटरेस्ट काढायचा आहे. टोटल इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 6 इज इक्वल टू 6,000 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 6 इज इक्वल टू 1,000. Therefore, interest for first installment is equal to 3,000, interest for second installment is equal to 2,000, interest for third installment is equal to 1,000. अशा प्रकारे हा एक्झाम्पल या ठिकाणी संपला. पुढच्या एक्झाम्पलला प्रॅक्टिस करा. या पुढील एक्झाम्पलचे व्हिडिओ लगेच यूट्यूबच्या चॅनलवर तुमच्यासाठी मी टाकणारच आहे.